नमस्कार. आज मी राजसाहेबांबद्दल बोलणार आहे. काल म्हणजे 9 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन समारंभ पुण्यामध्ये संपन्न झाला. 19 वर्ष त्यांच्या पक्षाला झाली आणि त्यानिमित्त एक अभिनंदन त्यांच्या पक्षाचं कार्यकर्त्यांचं करण्यासाठी म्हणून हा मेळावा आयोजित केला गेला होता. वास्तविक पाहता तो शिवतीर्थावर जर झाला असता तर आणखीन बरं झालं असतं, पण तसं न करता त्यांनी पुण्यामधल्या एका हॉलमध्ये, पिंपरी चिंचवड इथल्या एका हॉलमध्ये तो घेतला आणि त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की मी आज काही फार बोलणार नाही आहे, कारण गुढीपाडव्याला 30 तारखेला शिवतीर्थावर ते मोठं काहीतरी वक्तव्य करणार आहे, त्यांची मोठी तोफ ते डागणार आहेत. त्यामुळे आता चाकू सूर्या कशाला मी बाहेर काढू असं ते म्हणाले. केवळ मी प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आणि आढावा घेण्यासाठी आपल्या पक्षाच्या कर्तृत्वाचा, कार्यकर्त्याचा मी आज इथे आलेलो आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. त्या भाषणामध्ये त्यांनी भाषणाच्या ओघात असं सांगितलं, म्हणजे कुंभमेळा जो आत्ता झाला, महाकुंभमेळा प्रयागराजला, त्याची त्यांनी खिल्ली उडवण्याचा प्रकारच केला. जवळजवळ त्यांनी असं सांगितलं की बाळा नांदगावकर हे त्या कुंभमेळ्यात गेले होते आणि तिथून त्यांनी त्यांच्यासाठी एका बाटलीत का कमंडलूमध्ये गंगेचं पाणी आणलं तीर्थ म्हणून. तर त्यांनी बाळा नांदगावकर यांना सांगितलं की हड, मी नाही हे घेणार, हे कसलं तीर्थ, आणि त्याच्यानंतर कुंभमेळ्यात लोक कसे स्नान करतात अशी त्यांनी नक्कलही करून दाखवली. तर मला वाटतं हे फार अतिच झालं असं वाटतं, कारण सनातन धर्माची, हिंदू धर्माचं श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणाची किंवा त्या कुंभमेळ्याची अशी खिल्ली उडवणं कमीत कमी हिंदू माणसाला तरी शोभा देत नाही. तुम्हाला कुंभमेळ्याचं महत्त्व पटत नसेल तर तुम्ही जाऊ नका, पण त्याच्यावर भाष्य करू नका ना. आज करोडोंच्या संख्येने लोक तिकडे जाऊन आले. 144 वर्षांनंतर हा योग जुळून आला होता आणि अनेक संत, महंत, सामान्य नागरिक, देश विदेशातले अनेक लोक ह्या कुंभमेळ्याला आले, कारण त्यांची श्रद्धा होती. तिथे पापक्षालन होतं, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळते, बरेच काही आध्यात्मिक फायदे होतात आणि म्हणून लोक तिकडे मोठ्या प्रमाणात गेली होती. अशा कुंभमेळ्याची थट्टा करणं, भर सभेमध्ये त्याची नक्कल करणं की लोक कसं स्नान करतात, तिथे लोक काहीही करतात आणि ते पाणी मी प्यायचं, अरे हट, मी नाही असं पाणी पिणार आणि तुम्ही सुद्धा अंधश्रद्धेतून बाहेर या, जरा डोळसपणे विचार करा वगैरे वगैरे त्यांनी आवाहन केलं. तर मला एकच सामान्य नागरिकांना सांगायचं आहे की गंगेचं पाणी हे शुद्ध करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी 24 तास मशीन लावली होती आणि गंगेचं पाणी अशुद्ध होतं ते केवळ तिकडे लोकांनी स्नान केल्यामुळे किंवा डुबकी मारल्यामुळे नव्हे, तर तिकडे अनेक कारखान्यांचं प्रदूषित पाणी सोडलं जातंय आणि हे प्रदूषण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत गंगा कशी स्वच्छ होणार. केवळ स्नान केल्याने तिथे झालेली नाही आणि अहोरात्र त्यांची 8-10 मशीन उत्तर प्रदेश सरकारची तिथे कार्यरत होती ते पाणी शुद्ध करण्यासाठी, आणि तिथे पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात शुद्ध केलं जात होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गंगेचं पाणी हे जे असतं ते नॉर्मली आपण पिण्यासाठी वापरत नाही. आपल्या घरी जेव्हा एखादं मंगल कार्य असतं, पूजा असते किंवा अन्य काही असतं, तेव्हा हिंदू लोक हे प्रथम गंगेच्या पाण्याचा, त्याच्याही आधी गोमूत्राचा शिडकाव करतात आणि त्यानंतर गंगाजलाचा शिडकाव करतात, कारण ते स्थान पवित्र व्हावं, त्या कार्याला एक पवित्रता यावी म्हणून. तसंच अंगावर सुद्धा त्याचं थोडं शिंपण केलं जातं, गोमूत्र सुद्धा शिंपडलं जातं, गंगेचं पाणीही शिंपडलं जातं. ते शुद्ध पवित्र होण्यासाठी, आपला देह काय किंवा आपली वास्तू काय, आजूबाजूचा परिसर शुद्ध होण्यासाठी हे केलं जातं. तर अशा गंगेच्या पाण्याला, पवित्र पाण्याला त्यांनी अशा प्रकारे त्याची खिल्ली उडवणं हे आम्हाला तरी पटलेलं नाही आहे. आणि यातून ते काय साधू इच्छितात, तुम्ही हिंदू असून हिंदू धर्माचा मोठा जो आत्ता एक महोत्सव झाला, कार्यक्रम झाला, इव्हेंट झाला, त्याची तुम्ही अशी खिल्ली उडवता. तुम्हाला गंगेतलं एवढंच फक्त दिसलं डुबकी मारताना लोक काय करतात, आणि तिकडे कोणी आंघोळ केलेली नाही, तिकडे डीप डुबक्या मारलेल्या आहेत फक्त आणि बाहेर आलेली आहेत लोक, कोणी अंगाला साबण बिबण लावून तिकडे आंघोळ केलेली नाही आहे. आणि गंगाजल हे पवित्र मानतो आपण, गंगेला नदी मानतो. त्याने असंही उदाहरण दिलं, आपण गंगेला माता मानतो, फॉरेनमध्ये असं काही मानत नाही, तरी त्यांच्या नद्या कशा स्वच्छ असतात. मग आता हेच काम केंद्र सरकारने हातात घेतले ना,
नदीजोड प्रकल्प त्यांनी सुरू केलाय, नदीच्या पाण्याचं शुद्धीकरणाचा प्रकल्प चालू केलाय. त्याला काही तर काळ जाणारच ना. इतके वर्ष कोणी हातात घेतलं होतं हे काम? तुम्ही म्हणता राजीव गांधीच्या काळापासून मी ऐकतोय, बरोबर आहे. राजीव गांधींनी नुसती घोषणाच केली होती, पण त्याच्यामध्ये पुढे त्यांना काही यश आलं नाही. आणि त्याच्याचप्रमाणे तुम्ही तरी काय केलं तो मनसे तर्फे मिठी नदी तरी सुधारण्याचा तुम्ही काही प्रयत्न केला तर तिथे मुंबईत आहे, गंगा तर लांब आहे. मग तिथे तरी तुम्ही काय केलं? कृष्णा, गोदावरी, कावेरी या पण नद्या आहेत. जिथे जिथे पाणी अशुद्ध आहे, ज्या ज्या नद्यांचं तुमच्या मते, तिथे तिथे तुम्ही थोडासा तरी इनिशिएटिव्ह घ्यायला होता. केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला एखादा प्रस्ताव तरी द्यायला हवा होता. आणि जर त्याची कार्यवाही झाली नसती तर तुम्ही त्यांच्यावर आसोड ओढायला होता, ताशेर ओढायला होते. ते संयुक्तिक होतं. पण आज लाखो करोडो लोकांच्या भावनेचा जिथे प्रश्न येतो तिथे भर सभेत एका हिंदूनीच अशी त्याची विटंबना करणं आणि त्याला नावं ठेवणं हे कितपत योग्य आहे? आणि याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की मी सायंटिफिक विचारांचा पुरस्कर्ता आहे, हे आहे ते आहे, आणि त्यामुळे माझ्याकडे लोक आकृष्ट होतील आणि मला मतं मिळतील, तर तो तुमचा भ्रम आहे. राज ठाकरे यांचा तो मोठा भ्रम ठरण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी अनेक हिंदू लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. आता तुमच्याच रेल्वे इंजिनाचं उदाहरण घ्या ना. तुमचे जे निशाणी आहे रेल्वे इंजिन, त्याच्यामध्ये तुम्ही ती इंजिनाचा जो धूर जातो त्याची दिशा तुम्ही 2-3 वेळा बदललीतच ना. एकदा ते उजव्या दिशेने धूर सोडताय, एकदा डाव्या दिशेने धूर सोडताय. ही अंधश्रद्धा नव्हती तर काय होती? तुम्ही कोणत्याही दिशेला जरी धूर सोडला तरी तुम्हाला घवघवीत यश अजूनपर्यंत 19 वर्षात मनसेला मिळालेलंच नाहीये ना. मग तेव्हा तुमची अंधश्रद्धा नव्हती, तेव्हाही अंधश्रद्धा होती, पण कोणी लोकांनी तुम्हाला क्रिटिसाइज केलं का? नाही केलं. मग आता ह्याच्यावर मला आश्चर्य वाटतं, फडणवीस साहेब का गप्प बसलेले आहेत? भाजपाचे राम कदम आणि गिरीश महाजन यांनी सौम्य शब्दात तरी याच्याबद्दल आवाज उठवलेला आणि टीका केलेली आहे. पण मला आश्चर्य वाटतं, नितेश राणे का गप्प बसले? नितेश राणेंनी सुद्धा बोलणं अपेक्षित होतं. उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात तुम्ही जर बोलता तर मग मनसेच्या संदर्भात, कारण त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं आहे म्हणून उगाच त्यांच्यावर टीका करायला आम्ही सांगत नाही, पण कमीत कमी त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचं निषेध तरी नोंदवायला पाहिजे. मला वाटतं फडणवीस साहेबांनीही करायला होतं, कारण त्यांनी मागेच असं सुतवाच केलं होतं विधानसभेच्या निवडणुकापूर्वी की आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये मनसेबरोबर युती करायची शक्यता आहे. मला कळत नाही फडणवीस साहेबांना मनसेमध्ये असं काय दिसतं की त्यांच्याबरोबर त्यांना युती करायची. आतापर्यंत त्यांना कुठच्याही निवडणुकीत घवघवीत यश मिळालेलं नाहीये. आणि तरीसुद्धा केवळ उद्धव ठाकरेंना शह द्यायचा आणि ठाकरे हे नाव वापरायचं म्हणून तुम्ही राज ठाकरेंशी जवळ करू इच्छित आहात. असं जर केलं तर आता सर्वसामान्य माणसांना असं वाटतंय की यामुळे भाजपाचं नुकसान होणार आहे. झाला तर एखाद वेळेस यांचा फायदा होईल मनसेचा, पण भाजपाचं नुकसान होणार आहे. कारण भाजपाने अशा जर पक्षाबरोबर युती केली जे हिंदू धर्माच्या पवित्र महोत्सवाची खिल्ली उडवतात भर सभेमध्ये आणि लोक हसतात, अशा लोकांशी जर तुम्ही युती केली तर तुमचं हिंदुत्व सुद्धा कुठेतरी कॉम्प्रोमाइज झाल्यासारखं वाटतं भाजपाचं. आणि त्यामुळे मला असं वाटतं भाजपाने आपली रणनीती जी आखायची आहे ती आखा तुम्ही, पण शिंदे साहेबांबरोबर युती केली किंवा त्यांच्याबरोबर युती करून तुम्ही जर जागा लढल्यात महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तर त्याचा जास्त फायदा आहे. आज त्यांनी हे जे वक्तव्य केले राज ठाकरे याचा मनसेला मोठा फटका बसणार एवढं निश्चित आहे. कारण आता त्यांचं फक्त लक्ष महापालिका निवडणूक वगैरे की एक दोन तरी महापालिका आपल्या ताब्यात यायला पाहिजे तर पक्षाला सर्वायवल आहे, सर्वायवल नाही आहे. आणि आता त्यांनी असं सांगितलं मी पक्षाची रचना करणार आहे, अगदी खालच्या तळागाळापासून वरच्या नेतृत्वापर्यंत मी एक फळी निर्माण केली आणि प्रत्येकाला कामं वाटून दिले. त्यांच्या कार्याची आढावा मी स्वतः घेणार आणि जे अकार्यक्षम असतील त्यांना मी दूर करणार आहे. ते सगळं ठीक आहे. त्यात आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की तुमच्याकडे फीडबॅक सिस्टीमच नाही, तुम्ही एकटे बोलता बाकीचे सगळं ऐकतात. त्यामुळे ही त्यांना त्यांची संरचना निर्माण करायची असेल तर ती करू देत, पण भाजपाबरोबर जर तुम्हाला जायचं असेल तर अशी वक्तव्य करू नयेत. आणि अशा वक्तव्य केल्यानंतर सुद्धा जर भाजपा त्यांना बरोबर घेणार असेल तर यामध्ये भाजपाचं नुकसान आत्ता नाही लॉंग रनमध्ये सुद्धा होणार आहे. आणि याची नोंद सर्व संबंधित भाजपा कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. आता हे जे माझं मत आहे मनसेच्याबद्दल ते अनेक लोकांना आवडणार नाही, असू देत, पण आज त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय तसं आम्ही पण सामान्य लोकांचं मत व्यक्त केलं, त्याच्यात चूक नाहीये. नाहीतर मनसेबद्दल आम्हाला सॉफ्ट कॉर्नर होता, ते मराठी माणसांची बाजू उचलून धरतात असं आम्हाला वाटत होतं. त्यांची भाषणं खूप गाजतात, त्यांच्या भाषणांना खूप गर्दी होते, ते भाषणात मुद्देही चांगले मांडतात. पण आज त्यांनी म्हणजे कालच्या भाषणामध्ये जो मुद्दा मांडला तो
अस्वीकार्य आहे आणि तो न पटणारा आहे. त्यामुळे त्यांनी बाकी कोणत्याही कार्यावर केंद्र सरकारवर म्हणा राज्य सरकारवर टीका केली असती तरी चाललं असतं, पण अशा पद्धतीने कुंभमेळ्याबद्दल महाकुंभमेळ्याबद्दल बोलणं सर्वस्वी चुकीचं आहे. तुम्हाला जायचं नव्हतं हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही जाऊ नका, तुम्ही बोलू नका, पण असं मुसलमानांच्या एखाद्या फेस्टिवलबद्दल किंवा ख्रिश्चन लोकांच्या एखाद्या फेस्टिवलबद्दल तुमची बोलायची हिंमत आहे का? राज ठाकरे साहेब मनसेचे कोणते कार्यकर्ता बोलू शकेल? नाही बोलू शकणार. मग आज उद्धव ठाकरेंनी तुमच्यामध्ये फरक काय राहिला? त्यांनी हिंदुत्व सोडलेलंच आहे आणि जाळीदार टोपी घालून ते मुसलमानांचं लांगुलचालन करतायत. आज तुम्ही जाळीदार टोपी नाही घातली, पण तुम्ही भावाच्याच मार्गाने चाललेले दिसताय ना, हिंदू धर्माची खिल्ली उडवून. यात तुम्ही काय अचीव काय करू पाहता हे आमच्या समजण्याच्या पलीकडे. तुमची काही कॅल्क्युलेशन्स असतील ती असू देत. तसंच आम्ही अजून हेही विसरलो नाही की विधानसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा शिंदे गटाचे उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार जिथे उभे होते आणि त्यांच्या ऑपोजिट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार जिकडे उभे होते तिकडे मनसेचा उमेदवार त्यांनी उभा केला होता आणि त्यामुळे मतविभाजन झालं आणि जिथे अजूनही जागा शिंदे गटाला मिळू शकल्या असत्या त्या उबाठा गटाला मिळाल्या आणि म्हणून उबाठाचे 20 लोक तरी निवडून आले, नाहीतर तेवढंही त्यांना जीत मिळाली नसती. म्हणजे यांनी काय केलं, फक्त मतविभाजन केलं. आणि आता सुद्धा महापालिका निवडणुकीत हेच होणार आहे. जिथे जिथे शिंदे साहेबांचे उमेदवार उभे असतील तिथे जर भाजपाशी त्यांनी युती केली तर ते आपला उमेदवार उभा करणार आणि अशा प्रकारे शिंदे सरकारची मतं कमी करणार आणि आपल्या उमेदवाराला तेवढी मतं देणार आणि मतविभाजन करणार आणि तिसऱ्याच उबाठा गटाला किंवा राष्ट्रवादीला त्याचा फायदा होणार. भाजपाला कितपत होईल हे सांगणं कठीण आहे. पण त्यामुळे आता अशी खेळी जर ते खेळणार असतील तर महाराष्ट्रातल्या जनतेने सावध राहावं. ह्याच्यात मला कुठच्याही प्रकारे त्यांचा अवमान करायचा नाहीये, पण ते जे बोलले ते न पटणारं हे सत्सत विवेक बुद्धीला आणि त्यामुळे अशा वक्तव्याबद्दल बोलणं एक यूट्यूबर म्हणून मला गरजेचं वाटलं आणि म्हणून मी बोलले. आता ह्याच्यामध्ये मी कोणाच्या भावना भडकवत नाही, कोणाचा अवमान करत नाही किंवा कोणाला ह्याच्यापेक्षा मी काही बोलूही शकत नाही, पण हे जे बोलले ते जरूर आपण मनावर घ्यावं. जे कोणी असतील भाजपाचे शिंदे गटाने सुद्धा याचा निषेध करायला हवा होता. आता असो, येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच की कोण कितपत यशस्वी होत आहे. आता आणि जाता जाता अजून सांगावं असं वाटतं की आता जे भैया जोशी यांनी जे विधान केलं, घाटकोपरमध्ये गुजराती लोक आहेत ते लगेच उबाठा गटाचे लोक बोंबलत सुटले, अरे हे गुजराती झाला, भाजपाचा पक्ष गुजराती झाला, मराठी ही राज्यभाषा आहे आणि मराठीतच बोललं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. आता राज्यभाषेचा दर्जा कोणी काढून घेतलेला नाही, मराठी भाषा बोलू नये असंही त्यांनी सांगितलेलं नाहीये. फक्त ते यांनी सांगितलं की तो बहुल गुजराती एरिया आहे आणि तिकडे गुजराती भाषा प्रामुख्याने बोलली जाते. उद्धव साहेबांना याच्यात एक सोयीस्कर विचार पडलेला आहे की जेव्हा त्यांचा मुलगा, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे उभे होते वरळीमधून पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी वरळी केम छो हा गुजराती फलक लावलाच होता. गुजराती मतदारांची एक सभाही त्यांनी घेतली होती. का तर तेव्हा तुम्हाला गुजरातींची मतं हवी होती. आणि आता केवळ आपण मराठी बाणा कसा जपतोय आणि भाजपाला कसं आपण टार्गेट करतो हे दाखवण्यासाठी तुम्ही त्यांच्या विधानाचा विपर्यास करून आंदोलनं सुरुवात केली. हे सर्वस्वी गैर आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही गुजरात्यांशी नमतं घेणार किंवा मिळतं जुळतं घेणार आणि तुम्हाला जेव्हा वाटतं की नाही आता आम्हाला काहीतरी मुद्दा पाहिजे तेव्हा तुम्ही अशी आरोळी ठोकणार. हे सर्वस्वी चुकीचं आहे आणि सामान्य लोक हे न बोलता शहाणे आहेत, त्यांना सगळं समजतंय. फक्त ते आपली मतपेटीत दाखवतात आणि प्रत्येक पक्षाला दाखवून देतात की खरे उमेदवार कोणाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.